मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे। पण आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे। या योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही, त्यामुळेच अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जाते। त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। एकत्रित लाभ मिळणार आहे असं अधिकारी सांगतायत। या योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारला दरमहा सरासरी 3700 कोटी रुपये द्यावे लागतात। रक्कम वाढवल्यास दरमहा सुमारे 1200 कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणं अडचणीचं ठरू शकतं, असा सल्ला नियोजन आणि वित्त विभागानं सरकारला दिलाय। त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारीत लाडक्या बहिणींचे 9 लाख लाभार्थी कमी झाले। मार्च महिन्यात लाडकींची संख्या आणखीन कितीनं घटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।